तो तुम्हाला शंखनाद व्हायच्या पहिले म्हणजे कोणती पण आपण गोष्ट करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक अट राहते आणि ते अट जर पूर्ण झाली मग तुम्हाला ते टाळता येणार नाही. तशा पद्धतीने युद्धाचं बी असं होतं की शंखनाद झाल्यावर युद्ध टळू शकत नाही आणि देवाने पहिले शंखनाद करायला लावला. त्याच्यानंतर युद्ध स्टार्ट झालं, परंतु याला मोह उत्पन्न झाला म्हणून हा गीतेचा उद्भव झाला. आणि मग तो देवाला नाना पद्धतीने सांगायला लागला की देवा मी युद्ध करत नाही, न योत्से ती गोविंद, न योत्से ती गोविंद, मी युद्ध करू शकत नाही गोविंदा, मी युद्ध करू शकत नाही. आणि असं करून एवढा मोठा समुदाय पाहून त्याचं जे गांडी ज्याला आपण काय म्हणतो शस्त्र चालवण्यासाठी धनुष्य, ते त्याच्या खांद्यावर खाली विसरलं आणि त्याचा सर्व शरीराला थरका सुटायला लागला पूर्ण. आणि असं म्हणून तो एकदम म्हणजे लाचार होऊन देवाच्या चरणाशी खाली बसला. आता असं आहे किंवा शांतता कुठून येत आहे सांगा. युद्धभूमीतून शांतीचा उपदेश दिलेला आहे. कुठून आला आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण राहिलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिथून पर्याय काढता येतो. म्हणजे पहा आहे ती जागा कोणती, कामच जागा आहे, त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे जिथे धर्माचं अधर्माचं युद्ध चालू आहे. आणि हे युद्ध कशाचं चालू आहे, धर्माचं आणि अधर्माचं. जर अधर्माचं असतं तर देवाने भाग घेतला असता का, नाही घेतला असता. आणि लोक म्हणतात की हे जे गीतेचं म्हणजे उद्भव झालेला आहे ते का म्हणजे नाशालाच कारणीभूत आहे. परंतु असं नाही, देवाने पर्याय केला होता. युद्ध टाळण्याचा पर्याय देवाने केला होता की नाही सांगा. शिष्टाई केली होती देवाने. देव गेले भर सभेमध्ये आणि त्याने सांगितलं की फक्त पांडवांना 5 गावं द्या आणि हे युद्ध टळवून घ्या, नाही तर तुमची हानी होणार आणि इकडली हानी होणार. परंतु जो आपला धृतराष्ट्राचा मुलगा होता दुर्योधन, त्यानं काय म्हटलं, 5 गाव म्हणे मी तर सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा देणार नाही. सुईच्या टोका एवढी जागा देणार नाही का तू या सृष्टीचा मालक आहे का सांगा. प्रत्येकाचा अधिकार हा त्यांच्या कर्माला मिळतो. कशामुळं, आपापल्या कर्मानं. आणि जर असा अहंकार एखाद्याला आला आहे तर सर्व नाशाचा कारणीभूत होण्यासाठी तो तयार आहे, हा नाही. म्हणजे धर्म कसा असतो माहिती का की नाही, आपल्या थोड्या त्यागानं जर एवढं मोठं अरिष्ट चुकत आहे तर मग आपण त्याग केलेला बरा कधी पण. आणि म्हणून त्याला माघार घेतली. माघार घेतल्यानंतर हा काय म्हटला, नाही युद्ध झालं पाहिजे, युद्ध झाल्यानंतर आपलं सर्वस्वी राज्य होणार. तुम्हाला माहिती आहे भीती कुणाला वाटते माहिती आहे का, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहते त्यालाच भीती वाटते. सांगा बरं, एकाही मनुष्यामध्ये देवानं कोणता ना कोणता एक गुण तरी कमी ठेवला. असा परिपूर्ण मनुष्य तुम्हाला पाहिला तुम्ही आतापर्यंत ज्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न आहे बघा, नाही. ज्ञान जरी असला तरी त्याला अहंकाराची भीती आहे की नाही. तर म्हणूनच या पृथ्वी तलावर सर्व गुण संपन्न व्यक्ती कोणीही नाही आहे. फक्त एकच आहे, पुरुषोत्तम म्हणजे परब्रह्म परमेश्वर, त्याच्याशिवाय कोणीच नाही. आणि म्हणून असा अहंकार जेव्हा आला आणि सर्व नाशाला कारणीभूत होण्याचा त्याला धर्मच घेतलाय, मग परमेश्वराला रक्षण करावं लागेल की नाही धर्माचं. आणि म्हणून हा गीतेचा उपदेश आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून यथा गीतेचा जो पहिला अध्याय जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती झालीच असेल की हा म्हणजे कसा म्हणजे आला. आता अर्जुनानं किती प्रयत्न करून सांगलं का बा मी आपल्या गुरुजनांना मारणार नाही. आणि म्हणून